नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी. भावनाने वाजवली सिद्धूच्या कानाखाली, तर भावना आणि सिद्धू आता एकमेकांपासून होणार आता कायमचे दूर. तर विश्वा मोडणार चक्क आता सई सोबतची एंगेजमेंट आणि करणार आता जानू सोबत लग्न. तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की आता विश्वाची एंगेजमेंट असते, त्याच्यामुळे सगळेजण खूप खुश असतात, फक्त विश्वास सोडून. कारण की विश्वाच्या मनामधून अजून देखील जानू कायमची गेलेली नसते. त्याला सारखं असं वाटत असतं की यार काश माझे आणि जानूची अशीच एंगेजमेंट झाली असते तर मी किती खुश झालो असतो. पण बिचाऱ्या विश्वाला माहीत नसतं की सगळं काही त्याच्या हातामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे आता त्याला वाटत असतं की फायनली आता सईसोबत एकदा माझी एंगेजमेंट झाली ना, की मी माझ्या आयुष्यामधून जानू नावाचा चॅप्टर मी कायमचा डिलीट करणार. पण जेव्हा जेव्हा जयंत कानिटकरला विश्वा भेटतो ना, तेव्हा तेव्हा विश्वाला एवढ्याच एकाच गोष्टीचा राग येत असतो. त्याला वाटत असतं की यार ह्या मूर्ख आणि ह्या नालायक माणसाच्या सोबत माझ्या जानूचं लग्न झालंच कसं काय. त्यावेळेस जर मी जानूला थांबवलं असतं तर आज जानू माझ्यासोबत इथे आनंदात असते. तर ही एक चूक विश्वाला सारखी वाटते की त्याने खूप मोठी चूक केली आणि त्याच एका चुकीमुळे विश्वास स्वतःला कधीच माफ करत नसतो. तर दुसरीकडे बिचारी सई तर लग्नासाठी म्हणजेच विश्वासोबत लग्न करायचं त्यासाठी एवढी खुश असते. तिला असं वाटत असतं की यार एकदा विश्वासोबत जर माझं लग्न झालं ना, की माझी लाईफच पूर्ण सेट होऊन जाईल. कारण की विश्वावरती तिचं जीवापाड प्रेम असतं. घरातली लोकं देखील तिच्यावरती खूप प्रेम करत असतात. पण कदाचित देवाने वेगळंच काही तिच्या नशिबात लिहिलं असेल हे तिला देखील माहीत नसतं. तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे बिचारी सई आपली विश्वावरती प्रेम करत असते. तर दुसरीकडे जानूच्या मनामध्ये एकच धगधग असते की काही जरी झालं तर विश्वाच्या एंगेजमेंटमध्ये त्याला कळायला नको की मी त्याची जानू खरंच जिवंत आहे इथे. तर ते आता खूप मोठं आणि खूप पश्चाताप होण्यासारखी गोष्ट ठरेल विश्वाच्या आयुष्यामध्ये. आणि मी विश्वाला सगळं सत्य सांगेल, फक्त मला अजून थोडासा वेळ हवा आहे. जानूची योग्य वेळची वाट पाहत असते ना, ती तिच्या आयुष्यात अशी कधीच येणार नाहीये. दुसरीकडे जयंत पूर्णपणे टेन्शनमध्ये गेलेला असतो आणि जयंत वेडा झालेला असतो. कारण की त्याला माहीत असतं की जर ह्यांच्या घरामध्ये जर माझी जानू जिवंत जर असेल ना, तर मी त्या विश्वाला आणि सईला मी कधीच चांगले जीवन जगून देणार नाही. कारण की त्यांनी जर माझ्या जानूसोबत असं काही केलं असेल ना आणि हे जर मला समजलं तर मी यांना सोडणार नाही. त्याच्यामुळे पूर्णपणे जयंत वेडा झालेला असतो आणि ती मुलगी कोण आहे हिचा शोध तो घेतच असतो आणि तो म्हणतो की काही जरी झालं तरी मी तिला शोधून काढणार. तर दुसरीकडे बिचारा सिद्धू आपला सगळीकडे भावनाला शोधत असतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की सिद्धू एवढं प्रेम करणारा नवरा आजच्या जगामध्ये कोणाला भेटतो यार. पण जो भावनाला भेटलाय त्या भावनाला त्याची किंमत नाही हे तुम्हाला आता पुढे मी काय सांगतोय त्याच्यावरून कळेल. कारण की बिचारा सिद्धू सगळीकडे वेड्यासारखा भावनाला शोधत असतो. त्याला कळत देखील नसतं की तो नेमकं करतोय काय. कारण की त्याला माहीत असतं की भावनाशिवाय त्याचं आयुष्य अधुरं आहे. भावनाशिवाय तो जगूच शकत नाही हे त्याने सगळ्यांना सांगितलेलं देखील असतं. आणि तुम्ही पाहतच आहेत की तो कशाप्रकारे कसा वावरतोय. आणि हे सगळं त्याने आरती वहिनींना देखील सांगितलेलं असतं. पण ह्या आरतीला देखील बघा ना कसला घमंड आहे. तिने जर एका शब्दात सांगितलं असतं सिद्धूला की भावना देखील ह्याच मंदिरामध्ये आहे आणि चला मी तुमच्या दोघांची देखील एकमेकांसोबत भेट करून देते. पण उपकाराची जाणीव कोण ठेवतं आजच्या जगामध्ये. त्याच प्रकारे आरतीने देखील सिद्धूला काहीच सत्य सांगितलं नाही की भावना इथेच आहे म्हणून. तर बिचारा सिद्धू सगळीकडे भावनाला शोधत असतो. त्याला वाटत असतं की यार माझी भावना येईल माझ्याकडे. कारण की मला माहिती आहे ना माझी भावना अशी नाहीच आहे. तर आता तरी देखील मात्र सिद्धू वेड्यासारखा भावनाला शोधत असतो आणि फायनली सिद्धूला कळतं की भावना तर माझ्या समोरच या मंदिरातच उभी आहे. त्यावेळेस मात्र सिद्धूच्या पायाखालची जमीन सरकते आणि सिद्धू म्हणतो की कदाचित देवीनीच आमच्या दोघांची भेट इथे घडवून दिली असेल. तर सिद्धू भावनाकडे जातोच. त्या क्षणी तुम्हाला माहितीच आहे की सिद्धूसोबत किती चुकीचं घडलं होतं याच्या पाठीमागे. फक्त भावनाच्या एका चुकीमुळे बिचारा सिद्धू आपल्या त्या जेलमध्ये गेला होता. तिला काही गरज देखील नव्हती की श्रीकांत इनामदाराची केस उचकटून काढायची. त्याच्यामुळे सिद्धू जेलमध्ये गेला आणि सिद्धूला जेलमधून बाहेर काढण्यासाठी आजीने आणि संपतने हा ट्रॅप बनवला आणि त्या ट्रॅपमध्ये भावना चांगली भयंकर फसले. पण भावनाने स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं नाही करून घेतलं तर सोबत बिचारा सिद्धूच्या आयुष्याचं देखील वाटोळं केलं. कारण की एवढा प्रेम करणारा नवरा तिला भेटला होता, पण तो आता तिच्याच एका चुकीमुळे तो तिच्या आयुष्यातून कायमचा जाणार आहे. तुम्ही पाहिलंच की भावनाने कशा प्रकारे त्या डिवोर्स पेपरवरती सह्या केल्या. आजीने जे जे सांगितलं ते सगळं ऐकलं आणि ते घर देखील कशा प्रकारे भावनाने सोडलं हे तुम्ही पाहिलंच. पण तिथेच भावनाचा सगळ्यात मोठा मूर्खपणा झाला आणि त्याच्यानंतर भावनाने पत्र देखील लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं काय काय लिहिलं त्याच्यामुळे सिद्धूला देखील आता विश्वास बसला की हे सगळं भावनाने केलं नसेल. सिद्धूचा विश्वास होता. पण ज्या क्षणी सिद्धू भावनाला जाऊन पकडतो आणि मिठी मारतो आणि म्हणतो की भावना तू कुठे होतीस, किती दिवस झालं मी तुला शोधतो, मी सगळीकडे शोधलं तुला आणि तू फायनली मला ह्या मंदिरात भेटली. काय झालं भावना, तू ते घर सोडून का आली, मी सगळीकडे तुला
शोधत होतो. जेव्हापासून मी जेलमधून बाहेर सुटलोय ना, तेव्हापासून मी फक्त आणि फक्त मी तुलाच शोधतोय. मी सगळीकडे तुला शोधलं, तू मला कुठेच दिसली नाही. भावना, काय झालं नेमकं? ती आजी जे काय म्हणते ते सगळं खोटं आहे ना? कारण की आजीने आणि बाबांनी तुला फसवलं, मला हे चांगल्या प्रकारे माहीत आहे. कारण की त्यांनीच त्या डिवोर्स पेपरवरती तुला फोर्सफुली सह्या करायला लावले असतील, मला माहिती आहे. कारण की आजीला आणि आमच्या पप्पांना तू आवडत नाही, मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि त्यांनीच काही ना काही केलं असेल, त्याच्यामुळे तू त्याच्यावरती सह्या केल्या आणि त्याच्यामुळे हे सगळं असं घडून गेलं. मला चांगलं माहिती आहे भावना, चल लवकर आपण घरी जाऊ. पण सिद्धू ज्या प्रकारे भावनासोबत बोलत असतो, हे करत असतो, पण ह्या भावनाला त्याचं काहीच घेणं देणं नसतं. सिद्धू भावनाला मिठी मारतो, तर त्याच्यानंतर भावना सिद्धूला बाजूला ढकलते आणि म्हणते की सिद्धराज गाडे पाटील, माझ्यापासून दूर राहा. कारण की तुमचा संबंधच काय मला हात लावायचा, तुम्ही मला कसं काय मिठी मारली? आणि हे सगळं बोलल्याच्या नंतर बिचाऱ्या सिद्धूच्या डोळ्यात पाणी येतं. कारण की एखाद्याच्या कानाखाली मारण्यापेक्षा एवढी भयंकर गोष्ट ही कोणतीच नसेल की त्याचा अपमान करणं. कारण की भावना सिद्धूचा अशा प्रकारे अपमान करते ना, त्याच्यानंतर सिद्धूच्या डोळ्यात डायरेक्टली पाणी येतं. कारण की भावना सिद्धूला म्हणते की तुमच्यासारख्या असल्या माणसांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा ना, मी तुमच्यासोबत लग्न आणि प्रेम केलं तुमच्यावरती, ही माझ्या सगळ्यात मोठी चूक. तुम्ही एक नंबरची खुनी आहेत सिद्धिराज. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर सिद्धूच्या डोळ्यात पाणी येतच येतं. पण सिद्धूला कळत नाही की माझी भावना एवढी अचानक बदलली कसं काय ही एवढ्या कमी दिवसामध्ये. कारण की अगोदर सिद्धूला वाटत होतं की आजी आणि संपत म्हणजेच त्याचा बाप खोटं बोलत आहेत सगळेजण, भावनाने असं काहीच नसेल केलं, हे तिला सगळं फोर्सफुली करायला लावलं असेल. पण सिद्धूचा भावना ज्या प्रकारे अपमान करते ना यार, हे सगळं पाहून खरंच तुम्हाला खूप वाईट वाटतं. बिचारा सिद्धू तरी देखील भावनाला म्हणतो की भावना, तुला झालंय काय? तू अशी अचानक माझ्यासोबत कसं बोलू शकते? त्यावेळेस मात्र भावना सिद्धूला म्हणते की सिद्धराज गाडे पाटील, तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही. तुम्ही माझ्या आयुष्यात परत कधी देखील येण्याचा प्रयत्न करू नका आणि माझ्यापासून लांब राहा, नाहीतर मी पोलिसांमध्ये जाऊन तुमची कंप्लेंट करेल. हे सगळं ऐकल्याच्या नंतर बिचाऱ्या सिद्धूचं काय राहिलं आता? कारण की सिद्धूने एवढं प्रेम ज्या व्यक्तीवरती केली, ती व्यक्ती असं कधी बोलेल याचा सिद्धूने स्वप्नात देखील विचार केला नव्हता. यार आत्तापर्यंत तुम्ही बघा ना, सिद्धूने आपल्या कितीतरी वेळा भावनासाठी स्टँड घेतला. सगळ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन आपला सिद्धू भावनासाठी उभा राहत होता. तिला प्रत्येक संकटामध्ये सिद्धू मदत करत होता. आणि तुम्ही पाहिलेच की श्रीकांत इनामदाराच्या केसमध्ये देखील भावनाला सगळ्यात जास्त मदत आपल्या सिद्धूने केली आणि तिच्या प्रेमाच्या खातीर सिद्धू आपला जेलमध्ये ती सजा भोगण्यासाठी गेला देखील. तर आता हे सगळं केल्याच्या नंतर जर सिद्धूच्या आयुष्यामध्ये जर असं पुढं काय घडणार होतं, हे जर सिद्धूला माहीत असतं तर सिद्धू त्या जेलमधून बाहेर आलाच नसताना. पण या भावनाने ज्या प्रकारे आपल्या सिद्धूला हेटाळलं आणि त्याला ज्या प्रकारे हे बोलली, ती कानाखाली मारल्यापेक्षा तर तिने काही कमी केलं नाही. त्याच्यामुळे ह्या माजुरड्या भावनाचा देखील आता माज पुढे अशा प्रकारे उतरला पाहिजे ना, तिला देखील लक्षात आलं पाहिजे की सिद्धराज शिवाय तिचं ह्या जगात कोणीच नाही. भावनाला वाटत असते की तिने हे सगळं यासाठी केलं की जेणेकरून सिद्धूला असं वाटावं की आता मी खरंच त्यांना खरोखरचा डिवोर्स दिला आहे, त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य तरी सुखात जाईल. पण भावनाने जे काही केलं आहे ना, ते एवढं मोठा मूर्खपणा केला ना की त्याचा पश्चाताप तिला नक्की आणि 100% होणार. बिचारा सिद्धू तिथे रडायला लागतो आणि तिथून शेवटी निघून जाण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय उरत नाही. तर दुसरीकडे आता तुम्हाला समजेलच की आपल्या विश्वासमोर जानूचा खरा चेहरा येतो आणि त्याच्याच एंगेजमेंटच्या कार्यक्रमामध्ये विश्वाची आणि जानूची सगळ्यांसमोर भेट होते. त्यावेळेस मात्र सईच्या पायाखालची जमीन सरकते की विश्वा रडतोय का, ते पण आपल्या तनूला पाहून. पण त्याच वेळेस सगळ्यांना कळतं की ती तनू नसून विश्वाची जी कोणी वर्गमैत्रीण होती ती जानू आहे. त्यावेळेस मात्र सईला कळतं की आता विश्वाच्या आयुष्यामध्ये त्याची वर्गमैत्रीण परत आली, त्याच्यामुळे विश्वा माझ्यासोबत लग्न करणार नाही. फायनली त्याला त्याची मैत्रीण भेटली, त्याच्यामुळे विश्वाचं तिच्यावरती एवढं प्रेम होतं जीवापाड आणि विश्वा आता शेवटी तिच्यासोबतच लग्न करेल. त्याच्यामुळे विश्वासाठी सई चक्क आता विश्वाच्या बाबांना बोलायला जाते, म्हणते की बाबा तुम्हाला हे सगळं पटणार नाही, परंतु मला माफ करा. हे सगळं जर विश्वाचं प्रेम जर त्या मुलीवरती आहे तर त्याला ते लग्न करू द्या. पण बिचाऱ्या सईच्या आयुष्याचं काय यार, तिने एवढं लहानाचं मोठं होण्यापर्यंत सगळं काय आपल्या विश्वावरती एवढं प्रेम केलं. पण आता ह्या जानूने मधून विश्वाची साथ सोडली. तिने त्या आपल्या माजुरड्या तुम्ही पाहिलेच त्या जयंतसोबत लग्न केलं, त्या जयंतसोबत गेली, तिथं सुखाचा संसार केला. नंतर जयंतने तिला खरे रंगरूप दाखवल्याच्या नंतर ती परत आत्महत्या करायचा प्रयत्न करते आणि त्याच्यानंतर विश्वाच्या घरी येते. आणि नंतर आता तिला असं वाटतं की विश्वाचं माझ्यावरती एवढं प्रेम होतं, पण मी विश्वाला ओळखू शकले नाही, त्याच्यामुळे खूप मोठा चूक झाली माझ्या आयुष्यात. पण बिचारा सईचं काय, ती प्रत्येक विश्वाच्या सुखादुःखामध्ये सामील झाली. एवढी दिसायला पण चांगली, सगळ्याच गोष्टीमध्ये ती परफेक्ट आहे. त्याच्यामुळे आता विश्वाने त्या आपल्या जानूसोबत लग्न करण्यापेक्षा बिचारा आपल्या सईसोबतच लग्न करावं आणि सुखाचा संसार करावा. पण जयंतला देखील आता त्याच एंगेजमेंटमध्ये समजणार आहे की त्याची जानू जिवंत आहे. कारण की ते गाण्याचा आवाज ऐकल्याच्या नंतर जयंत देखील धावत पळत त्या ठिकाणी येतो. तर याबाबत तुमचं काय मत आहे? विश्वाने नेमकं सईसोबत का जानूसोबत लग्न केलं पाहिजे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि भावनाने ज्या प्रकारे आपल्या सिद्धूचा अपमान केला, त्याला कानाखाली मारण्यापेक्षा तर तिने खूप मोठा अपमान आपल्या सिद्धूचा केला. हे तुम्हाला काय वाटते? भावनाने केलं ते बरोबर केलं का चूक? प्लीज एक कमेंट करा. तुमचं काय मत आहे ते मला सांगा. एक कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.